गुड इव्हनिंग फ्रेंड्स आणि आदरणीय सर्व पालक. ज्या विद्यार्थ्यांना, पालकांना आणि कुणालाही बिलकुलच इंग्रजी येत नाही, इंग्रजीचे वाक्य बोलता येत नाही किंवा इंग्रजीतील नेमकी कोणती वाक्य बोलावी हे सुचत नाही, त्या सर्व विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि इतरांनी जर 80 वाक्ये दररोज बोलली, किती वाक्य म्हणत आहे मी? दररोज 80 वाक्ये बोलली तर या 80 वाक्याच्या मदतीने इंग्रजी बोलण्यासाठी त्यांना 100% कॉन्फिडन्स येऊ शकतो. मग असे सोपे सोपे शब्द, सोपे सोपे वाक्य जर बोललं तर आपल्याला इंग्रजी बोलण्याचा कॉन्फिडन्स येतो. उदाहरणार्थ गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग, गुड नाईट. आता असे शब्द जरी आपण बोललो तर हे शब्द काही मराठीतून नाहीत, हिंदीतून नाहीत, तर हे सर्व शब्द हे इंग्रजीतून आहेत. मग आपण कुणाला सहज गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग, गुड नाईट म्हटलं म्हणजे याचा अर्थ आपल्याला इंग्रजी बोलता येतं असं त्याचा अर्थ होतो. आपण एखाद्याने आपल्याला मदत केली, थँक्यू म्हटलं तरी इंग्रजी बोलता येते आपल्याला. आपल्याकडनं चूक झाली, सॉरी म्हटलं तरी इंग्रजी बोलता येतं असं त्याचा अर्थ आहे. आपल्याला कुणाला मध्ये बोलवायचे तर कम इन, आपल्याला कुणाला सांगायचे असेल बाहेर जा, गो आउट, हे देखील इंग्रजी आहे. म्हणजे जीवनामध्ये इंग्रजी बोलण्यासाठी जर आपण स्मॉल स्मॉल स्टेप्स घेतले, म्हणजे छोटे छोटे प्रयत्न करत गेलो, तर 100% एक दिवस मोठमोठी वाक्य बोलल्याशिवाय आपण राहणार नाही. तर अशा सर्व लोकांना, विद्यार्थ्यांना आणि कुणालाही सहज इंग्रजी बोलता यावं, त्यासाठी आपल्या सर्वांसाठी मी 80 वाक्य शोधून काढलेली आहेत. तर बघा, रोजच्या भेटीगाठी, ग्रीटिंग्स. हॅलो, नमस्कार. हाऊ आर यू? तुम्ही कसे आहात? आय एम फाईन, मी मजेत आहे. अँड यू? आणि तुम्ही? गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. गुड नाईट, शुभ रात्री. सी यू, पुन्हा भेटू. टेक केअर, काळजी घ्या. नाईस टू मीट यू, तुम्हाला भेटून आनंद झाला. वेलकम, तुमचे स्वागत आहे. असे छोटे छोटे शब्द बोला, असे छोटे छोटे वाक्य बोला, म्हणजे आपल्याला इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास येईल. त्यानंतर पुन्हा बघा, साधी आणि छोटी वाक्य. एखादी गोष्ट आपल्याला हो म्हणायची असेल तर यस, हो. नो, नाही. थँक्यू, धन्यवाद. सॉरी, माफ करा. एक्सक्यूज मी, क्षमस्व. इट्स ओके, ठीक आहे. नो प्रॉब्लेम, काही हरकत नाही. ऑफकोर्स, नक्कीच. वेट अ मिनिट, एक मिनिट थांब. लिसन टू मी, माझे ऐका. लिसन टू हर, तिचे ऐका. लिसन टू देम, त्यांचे ऐका. लिसन टू रोहन, रोहनला ऐका. लिसन टू भाग्यश्री, भाग्यश्रीला ऐका. लिसन टू रुपाली, रुपालीला ऐका. लिसन टू राधिका, राधिकाला ऐका. असे वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपण बनवू शकतो हो. आणि हीच इंग्रजी आहे. हीच इंग्रजी आहे. त्याच्यानंतर बघा, अजून काही वाक्य आहेत आपल्याकडे. घरात वापरली जाणारी वाक्य. जर आपण घरात असू तर घरामध्ये कोणती वाक्य वापरली पाहिजेत? कम इन, आत या. सिट डाऊन, खाली बसा. स्टँड अप, उभे राहा. कीप क्वाइट, शांत राहा. शट द डोअर, दरवाजा बंद करा. तुम्ही असं म्हणू शकता, शट द विंडो, खिडकी बंद करा. ओपन द विंडो, खिडकी उघडा. तुम्ही असं म्हणू शकता, ओपन द डोअर, दरवाजा उघडा. स्विच ऑन द लाईट, दिवा लावा. स्विच ऑन, ऑन, ओएन ऑन. स्विच ऑन म्हणजे दिवा लावणे आणि स्विच ऑफ म्हणजे बंद करणे. स्विच ऑन द लाईट, दिवा लावा. स्विच ऑफ द फॅन, पंखा बंद करा. आय एम हंग्री, मला भूक लागली आहे. आय एम थर्स्टी, मला तहान लागली आहे. अशी सोपी सोपी वाक्य स्वतः बोला, परिवारातील कोणत्याही सदस्याशी बोला, आपल्या कॉन्व्हर्सेशनमध्ये बोला, ग्रुप डिस्कशनमध्ये बोला, शाळेत बोला, मार्केटमध्ये बोला, गार्डनमध्ये बोला, सेमिनारमध्ये बोला, वर्कशॉपमध्ये बोला, कुठंही बोला, पण बोला. दॅट्स ऑल.
त्याच्यानंतर अजून पुन्हा वाक्य आहेत आपल्याकडे बघा. सूचना आणि आदेश. जर आपल्याला कोणाला सूचना करायच्या असतील, आदेश करायचा असेल, तर आपण म्हणू शकतो हरी अप, लवकर करा. डोंट वरी, काळजी करू नका. डोंट गो, जाऊ नका. डोंट कम, येऊ नका. डोंट सीट, बसू नका. डोंट डान्स, नाचू नका. डोंट स्पीक, बोलू नका. डोंट रीड, वाचू नका. डोंट राईट, लिहू नका. डोंट लिसन, ऐकू नका. हजारो वाक्य बनवा ना मंडळी. फॉरगेट इट, ते विसरून जा. गो देअर, तिथे जा. कम हिअर, इकडे या. लुक ॲट मी, माझ्याकडे पहा. बी केअरफुल, सावध राहा. डोंट मूव्ह, हलू नका. ट्राय अगेन, पुन्हा प्रयत्न करा. स्पीक लाऊडली, जोरात बोला. स्पीक लाऊडली, जोरात बोला. राईट. तर अशा प्रकारची वाक्य आपण बोलू शकतो. पुन्हा वाक्य आहेत माझ्याकडे बघा. एक से बडकर एक वाक्य मी शोधून काढलेली आहेत. आपल्याला जर प्रश्न विचारायचे असतील त्याला क्वेश्चन म्हणतात. आस्किंग क्वेश्चन्स. प्रश्न विचारण्यासाठी व्हॉट हॅपन, काय झाले. आपण असं म्हणू शकतो व्हॉट इज युअर नेम, तुमचं नाव काय आहे. व्हॉट इज युअर व्हिलेज नेम, तुमच्या गावाचं नाव काय आहे. व्हॉट इज युअर फादर नेम, तुमच्या वडिलांचं नाव काय आहे. व्हॉट इज युअर मदर नेम, तुमच्या आईचं नाव काय आहे. हु इज इट, कोण आहे ते. वेअर आर यू, तुम्ही कुठे आहात. व्हॉट इज दिस, हे काय आहे. व्हाय नॉट, का नाही. आर यू रेडी, तुम्ही तयार आहात का. डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का. कॅन यू हेल्प मी, तुम्ही मला मदत करू शकतात का. हाऊ मच, किती. व्हॉट टाइम इज इट, किती वाजले आहेत. बघा असे अनेक प्रश्न बनवू शकतात. आता प्रश्नार्थक वाक्य बनवण्यासाठी इंग्रजीमध्ये व्हॉट, व्हेन, विच, हू, व्हाय, वेअर, हाऊ, हुम हे असे सगळे प्रश्नार्थक शब्द वापरून तुम्ही प्रश्न बनवू शकतात. पुन्हा आपल्याला जास्तीचा सराव करता यावा त्यासाठी माझ्याकडे अजून काही वाक्य आहेत बघा. आपल्याला जर आपल्या इमोशन्स किंवा फिलिंग्स आपल्याला व्यक्त करायचे असतील, त्याला मराठीमध्ये आपण भावना म्हणतो. तर आपली भावना व्यक्त करण्यासाठी आपण अशा प्रकारची वाक्य बोलू शकतो. आपण बोलू शकतो, इतरांना सांगू शकतो, इतरांना बोलायला भाग पाडू शकतो. आय एम हॅपी, मी आनंदी आहे. तुम्ही म्हणू शकता आय एम सॅड, मी दुःखी आहे. आय एम हँडसम, मी देखणा आहे. आय एम ब्युटिफुल, मी सुंदर आहे. हँडसम हा शब्द पुरुषांनी वापरा, ब्युटिफुल हा शब्द महिलांनी वापरा. नाही तर तुम्ही जर चुकून बोललात मेल असून पुरुष असून आय एम ब्युटिफुल तर लोक हसतील आपल्यावर. आय एम हॅपी, मी आनंदी आहे. आय एम टायर्ड, मी थकलो आहे. आय एम बिझी, मी कामात आहे. आय डोंट नो, मला माहिती नाही. आय ॲग्री, मी सहमत आहे. आय फॉरगॉट, मी विसरलो. आय लाईक इट, मला हे आवडते. आय एम स्केअर्ड, मला भीती वाटते. बिलीव मी, माझ्यावर विश्वास ठेवा. डोंट लाय, खोटे बोलू नका. आणि कधीही जीवनात माणसाने खोटं बोलू नये. राईट. तर अशा प्रकारची वाक्य आपण आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी वापरू शकतो. पुन्हा आपल्याला जास्तीचा सराव करता यावा म्हणून अजून काही वाक्य आहेत माझ्याकडे बघा. कुणाला कुणाचं कौतुक करायचं असेल किंवा प्रोत्साहन द्यायचं असेल, एन्करेजमेंट म्हणतो त्याला आपण, तर आपण एखाद्याने चांगली कामगिरी केली तर बोलू शकतो वेल डन, खूप छान. गुड जॉब, उत्तम काम. व्हेरी गुड, खूप चांगले. कीप इट अप, असेच चालू ठेवा. एक्सलंट, उत्कृष्ट. डोंट गिव्ह अप, हार मानू नका म्हणजे प्रयत्न सोडू नका. ट्रस्ट युअर सेल्फ, स्वतःवर विश्वास ठेवा. एव्हरीथिंग इज फाईन, सर्व काही चांगलं आहे. एन्जॉय युअर सेल्फ, मजा करा. बेस्ट ऑफ लक, तुम्हाला शुभेच्छा. जेव्हा आपण परीक्षा देतो तर आपला मित्रपरिवार, घरातील इतर मंडळी किंवा नातेवाईक सदस्य आपल्याला म्हणतात बेस्ट ऑफ लक. तर आपण पण दुसऱ्यांना शुभेच्छा दिलं पाहिजे, कारण की आता येणाऱ्या 10 तारखेपासून 12वीचे पेपर सुरू होत आहेत अशी माझ्याकडे माहिती आहे. तर तुम्ही तुमच्या भाऊ बहिणींना, मित्रपरिवाराला म्हणू शकतात इंग्रजीमध्ये बेस्ट ऑफ लक. राईट. अजून आपल्याला जास्तीचा सराव करता यावा शेवटची 10 वाक्य आहेत माझ्याकडे. इतर उपयुक्त वाक्य, याला मिस सिलॅनियस म्हणतात. मिस सेलॅनियस. लेट्स गो, चला जाऊया. लेट्स डान्स, नाचूया. लेट्स स्पीक, बोलूया.
लेट्स सीट बसूया, लेट्स हेल्प मदत करूया, लेट्स ड्रिंक वॉटर पाणी पिऊया, लेट्स लिसन ऐकूया, लेट्स रीड वाचूया, लेट्स राईट लिहूया. किती वाक्य, हजारो वाक्य बनू शकतात. क्लीन इट हे स्वच्छ करा, नॉट नाऊ आता नाही, जस्ट कमिंग आता आलो, टू गुड खूपच छान, कीप लेफ्ट डाव्या बाजूने चला, नो एंट्री प्रवेश बंद, स्टॉप हिअर येथे थांबा, कॉल मी मला फोन करा, राईट इट डाऊन हे लिहून घ्या. लक्षात घ्या विद्यार्थी मित्र हो, तुम्ही जर ही 80 वाक्ये दररोज बोललात तर आपण चांगल्या चांगल्यांना इंग्रजी कशी बोलावी हे शिकू शकतो. पण काय आहे, आपण मोठमोठी वाक्य बोलण्याच्या नादात आपल्याला छोटी वाक्य बोलता येत नाही आणि ती वाक्य बोलता आली तरी त्यांचा अर्थ माहीत नसतो. कारण की आपली शेवटी मातृभाषा ही मराठी आहे. आपल्याला जरी इंग्रजी शिकायची असेल तर कोणताही व्यक्ती हा जगातला त्याच्या मातृभाषेतूनच इंग्रजी शिकू शकतो. कारण मातृभाषा ही आपली मातृभाषा असते, मदर टंग असते आणि इंग्रजी ही जगाची भाषा आहे. इंग्रजी ही कोणत्या राज्याची किंवा देशाची भाषा नाही आहे. इंग्लिश इज अ लँग्वेज ऑफ द वर्ल्ड. इंग्रजी ही जगाची भाषा आहे. इंग्लिश इज विंडो टू द वर्ल्ड. इंग्रजी ही जगाची खिडकी आहे. म्हणजे इंग्रजीच्या माध्यमातून आपल्या पूर्ण जगाचं भ्रमण, देशाचं, विश्वाचं भ्रमण आपण करू शकतो. म्हणून म्हणतात इंग्लिश इज विंडो टू द वर्ल्ड, राईट. तर अशा प्रकारची अनेक वाक्य आहेत. त्या वाक्यांचा सराव करा, बोला आणि इंग्रजीमध्ये एक उत्तम वक्ता व्हा. माझा एकच प्रयत्न, सर्वांनी इंग्रजी बोलावं, सर्वांनी इंग्रजी शिकावं, गरीबातल्या गरीब मुलाला इंग्रजी शिकता यावी, त्या दृष्टीने माझा प्रयत्न आहे. तुम्हाला बोलकं करावं हा उद्देश आहे. तुमच्यापर्यंत बारीक बारीक, छोट्या छोट्या बेसिक फाउंडेशनल कॉन्सेप्च्युअल गोष्टी तुमच्यापर्यंत पोचाव्या हा माझा उद्देश आहे. तर सगळ्यांना धन्यवाद. थँक्यू. थोडी तब्येत बरी नसल्यामुळे आवाजामुळे प्रॉब्लेम आहे. पण आपली सर्वांची चिंता आहे मला, की आपल्याला इंग्रजी शिकता यावं, बोलता यावं, त्यासाठी माझा प्रयत्न आहे. विद्यार्थी मित्रो, सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू.